अनुष्ठान करताना मंत्र जाप केला जातो, तर त्याचं काय महत्व आहे? सर्वात महत्वाचं, मंत्र जप करत असताना मन एकाग्र होतं. जरी तुम्ही मी इथं बसलेलोय, पण माझं 100% मन इथं लागलेलं आहे असं नाही. बरोबर. मी एका मिनिटात अमेरिकेला जाऊन येऊ शकतो, हो. काही क्षणात मी कुठं कुठं जाऊन येऊ शकतो. आणि अनुष्ठानामध्ये नियम आणि शिस्त ही सगळ्यात महत्वाची अनुष्ठानामध्ये त्या ठिकाणी असते. नियंत्रण महत्वाचं असतं. तुमच्या शारीरिक याच्यावरती, तुमचे वासना असो अन्य गोष्ट, याच्यावर नियंत्रण काबूत राहावं. तुमच्या सर्व इंद्रियांवरती आणि सगळी इंद्रिय एकत्र, म्हणजे भगवंताच्या भक्ती मार्गाला लावणं सगळे इंद्रियांना. तर त्यामध्ये जप केल्यानं मन एकाग्र होतं आणि मन एकाग्र झाल्यानं कोणत्याही गोष्टीचं एक सूत्र ठरलेलं राहतं. बरोबर. साधारण 7 दिवस फक्त तुम्ही जपाला बसते, फक्त झोपच काढली होत नाही. 7 दिवसामध्ये कमीत कमी 1.25 लाख मंत्राचा जप झाला पाहिजे, कमीत कमी 1.25 लाख. मग त्याचं गणित काय? एक माळ 108 मण्यांची असते. 108 मण्यांची माळ असते. तर कमीत कमी पर डे साधारण 200 माळांचा जरी जप केला तर तुमचा 7 दिवसामध्ये 1.25 लाखापेक्षा जास्त जप होतो. आणि या 7 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये माणूस अनेक नियमांचं पालन करतो, अनेक व्रतांचं पालन करतो. ब्रह्मचार्य असल, फलहार असल, मौन असल, अशा अनेक नियमांचं पालन करून तो गुरुमंत्राचा जप करतो आणि त्यामुळे मन एकाग्र होतं. शाळेतले जे विद्यार्थी असतील त्यांनी सुद्धा अनुष्ठान केलं पाहिजे, बुद्धीला चालना मिळते. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.